तुला कधी असं वाटलं आहे का की तू खूप मेहनत करतोयस पण लाईफमध्ये काहीच बदल नाही? लोक पुढे जात आहेत आणि तू अजून तिथेच उभा आहेस. कधी कधी तर असंही वाटतं कदाचित तूच काहीतरी चुकीचं आहेस. पण एक ट्रूथ आहे, लाईफमध्ये कोणीही खरंच हारत नाही. काही लोक जिंकतात आणि काही लोक शिकतात. ही गोष्ट आहे ओमकारची. ओमकार 22 वर्षांचा होता. साधा मुलगा, साधं लाईफ, पण ड्रीम्स खूप मोठे होते. त्याला मोठं काहीतरी करायचं होतं. लोकांनी रिस्पेक्ट करावं असं लाईफ बनवायचं होतं. पण एक प्रॉब्लेम होते. ओमकारला वाटायचं सक्सेस जलद मिळायला हवा. एक दिवस त्याने ठरवलं तो यूट्यूब चॅनल सुरू करणार. त्याने पहिला व्हिडिओ बनवला. खूप एक्साइटमेंट होता. व्हिडिओ अपलोड केला आणि तो व्ह्यूज बघायला लागला. 1 व्ह्यूज, 5 व्ह्यूज, 10 व्ह्यूज, 50 व्ह्यूज. त्याला वाटलं ठीक आहे, सुरुवात आहे. पण प्रॉब्लेम पुढे सुरू झाला. त्याने दुसरा व्हिडिओ टाकला, त्याने तिसरा व्हिडिओ टाकला आणि चौथा व्हिडिओ पण टाकला. पण व्ह्यूज तिथेच होते. 15, 20, 25, 50. ओमकार निराश झाला. एक दिवस तो यूट्यूब स्क्रोल करत होता. एका क्रिएटरचा व्हिडिओ 1 मिलियन होता, दुसऱ्याचा 500K होता आणि ओमकारचा व्हिडिओ तिथेच 20, 25, 30. त्या रात्री तो बेडवर पडून छताकडे बघत होता. कधी कधी सायलेन्स खूप मोठा आवाज करतो आणि त्या सायलेन्समध्ये एक थॉट आला, कदाचित हे माझ्यासाठी नाही. पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. तो यूट्यूबवर एक इंटरव्ह्यू बघत होता. एक सक्सेसफुल क्रिएटरने एक सेंटेन्स सांगितलं, सक्सेस एका व्हायरल मुवमेंटने येत नाही, सक्सेस येतो हजारो बोरिंग डेजने. त्या सेंटेन्सने ओमकारला थांबवलं. त्याने स्वतःला एक क्वेश्चन विचारला, मी खरंच मेहनत करतोय की मी फक्त रिझल्टची वाट बघतोय? त्या दिवशी त्याने एक डिसिजन घेतला. तो रोज इम्प्रूव्ह करायला लागला. आज बेटर स्क्रिप्ट, उद्या बेटर व्हॉइस, परवा बेटर एडिटिंग. स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स डेली. काही मोठा मोमेंट नाही, काही ड्रामॅस्टिक म्युझिक नाही, फक्त बोरिंग वर्क. काही महिन्यांनी एक व्हिडिओ अचानक व्हायरल झाला. व्ह्यूज वाढले, सबस्क्रायबर वाढले, कमेंट्स वाढले. लोक म्हणायला लागले ओव्हरनाईट सक्सेस. पण ओमकारला ट्रूथ माहिती होता. तो व्हिडिओ एका दिवसात व्हायरल झाला, पण त्या व्हिडिओ मागे 200 बोरिंग डेज होते. प्रॅक्टिस, मिस्टेक्स, लर्निंग. म्हणून लक्षात ठेव, लाईफमध्ये तू हारत नाहीस, तू शिकतोयस. आणि जे लोक लर्निंग थांबवत नाहीत तेच लोक जिंकतात. आज स्वतःला एक क्वेश्चन विचार, तू फेल्युअर पासून पळतोयस की तू त्यातून धडा घेतोयस? कारण शेवटी काही लोक जिंकतात आणि काही लोक शिकतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच आयुष्य शिकवणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धडा.